म्हणून ओळखला जाणारा निखिल सागवेकर या ठिकाणी चढाई करतोय। साई गजानन संघाचे 7 खेळाडूंसमोर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात संतांची चढाई निदान निश्चित पार केली। 7 खेळाडूंना ओळख करून तिथे बोनस काढण्याचा प्रयत्न सुंदर पाटील अपयशी करतो कोपररक्षक आणि एक गुण निश्चित गमवावा लागतो तो साई गजानन संघाला आणि सिद्धेश सावंत याला मैदानामध्ये उपस्थित करतो तो निखिल सागवेकर। सुंदर प्रयत्न सुंदर टीम दिली होती ती अरुण पवार यांनी त्या टीमचा पुरेपूर फायदा उठवला होता निखिल सागवेकर यानं। पुन्हा एकदा 7 नंबर रसी वरदान केलेला सूरज कांबळे चढाईसाठी सज्ज तो साई गजानन संघातील हा खेळाडू आहे। साई भैरी संघातील 6 खेळाडूंसमोर चढाई करतो। बोनस ऑन आहे पुरेपूर प्रयत्न आहे बघूया पंच प्रमोद कदम कशा प्रकारे चालू करण्यावर सूरज कांबळेच्या बोनसचे गुण दाखवताना एका गुणाने पुन्हा एकदा भर पडते साई गजानन संघासमोर। पुन्हा एकदा सिद्धेश सावंत 4 नंबर जशी प्रदान केलेला चढाईपट्टू उंचपुरा मजबूत ते म्हणजे चढाईपट्टू आहे। आपल्या खेळा पहिल्या दिवशीच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आजच्या स्पर्धेमध्ये अपयशी करतोय। सुंदर क्षेत्रक्षेत्र पाहण्यासाठी योगेश कलमडे यांच्याकडून एक गुण महत्वपूर्ण चढाईपट्टू बाद होतोय। सिद्धेश सावंत सारखा एकदा चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर बसतोय। पुन्हा एकदा संतोष पेटकर वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी 6 नंबर जशी प्रदान केलेला चढाईपट्टू आहे। रत्नागिरी तालुका साई शक्ती सेवा मंडळ आयोजित साई प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा सन 2017 या स्पर्धेचं पहिलं वर्ष पहिल्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील चौथा अंतिम सामना आपण खेळतोय। साई गजानन विरुद्ध साई भैरी गुण फलक झाला साई गजानन संघ 17 साई भैरी संघ 7 10 गुणांची भरभक्कम आघाडी आहे ती साई गजानन संघासमोर। कुठल्याच प्रकार धोकांना पत्करता बापू तोडणकर पुन्हा आपल्या मैदानाशी सुखरूप परततोय। सूरज कांबळे 7 नंबर जशी प्रदान केलेला चढाईपट्टू आहे। 5 खेळाडू समोर चढाई करतो 1-2-2 असे चित्रफित सजवले या ठिकाणी साई भैरी संघाला 2 महत्वपूर्ण खेळाडू बाहेर आहे। संघाचा संघनायक योगेश उमरे मैदानाच्या बाहेर आहे। सिद्धेश सावंत हा देखील मैदानाच्या बाहेर 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत। 5 खेळाडू समोर बरोबर चढाई करतो हाताने मारण्याचा प्रयत्न एकाकी पकडण्याचा प्रयत्न अपयशी करतो। 1 गुण पुन्हा एकदा गमावला तो साई भैरी संघाला। 4 खेळाडू मैदानामध्ये राहत आहेत। 8 नंबर जशी बलिदान केलेला चढाईपट्टू निखिल सागवेकर वारंवार चढाई करतोय। पुरेशी 7 क्षेत्राचे साथीदार साई भैरी संघाची पूर्ण जबाबदारी पूर्ण आपल्या संघाची खात्यावर घेऊन चढाई करण्यासाठी सज्ज आहे निखिल सागवेकर। 7 खेळाडूंसमोर चढाई करतो आपल्या संघातील 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत। 3 खेळाडूंना मैदानामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न निश्चित असणार या चढाईवर आणि अपयशी करतो या ठिकाणी योगेश कलमडे आणि यशस्वी ठरतो निखिल सागवेकर। 1 गुण पुन्हा एकदा गमावला तो साई गजानन संघाला। एका गुणानं पुन्हा एकदा भर पडते साई भैरी संघासमोर। 1 गुण कर्णधार योगेश उमरे याला मैदानामध्ये उपस्थित करतो तो निखिल सागवेकर वारंवार चढाई करतोय वारंवार आपल्या संघाची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय। सप्तशिव या संघातून हा खेळला जाणारा खेळाडू या ठिकाणी साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई भैरी संघातून खेळतोय। सुंदर कामगिरी करतोय अरुण पवार संघ प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ उपस्थित आहे। गुण फरकावरती लक्ष टाकूया। 18 गुण आहेत ते साई गजानन संघाचे आणि 8 गुण आहेत साई भैरी संघाचे। 10 गुणांची परत राहते। 2 नंबरचे प्रदान केलेला खेळाडू प्रथमेश जाधव यासाठी चढाईसाठी आला त्यामध्ये चढाई करतो बोनससाठी केलेला प्रयत्न होता। चांगले अँकर रोड आपण पाहतोय मध्य रक्षकाच्या पूर्वी महेश आणि शुभम यावेळी दाखवत करणार सगळ्यांना अपयशी ठरतोय। रायडर यशस्वी 1 पॉइंट मिळतोय आणि 9 नंबर बोनस प्लस 1 एकूण 2 पॉइंट मिळतील आणि 9 नंबर जसे दान केलेला युग सुजित पाटील क्रीडांगणाच्या बाहेर जाईल। सूरज कांबळे सलग अशा चढाई करतोय। बोनस चॅलेंज दिलं जात आहे साई भैरी संघाला बाद करण्यासाठी। यावेळी मात्र हुकमी एकटा कॉर्नरचा खेळाडू बाबू तोडणकर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल। टचिंग पॉइंट मध्ये कॉर्नर मध्ये हुकमी एका क्रीडांगणाच्या बाहेर जातोय। दबदबा असेल आणि चांगला आक्रमक खेळ साई गजानन संघाकडून खास करून सूरज कांबळे आणि कॉर्नरचे खेळाडू सुगंध पाटील यांच्याकडून आपण बहादर खेळ पाहतोय। चांगली प्रॅक्टिस या खेळाडूंनी केलेली आपण पाहतोय असं म्हणता येईल कारण चांगलं कॉम्बिनेशन होताना आपण पाहतोय। आपली चढाई पूर्ण करून क्रीडांमध्ये परत जातोय। 9 गुणांची आघाडी राहते अजूनही ती साई गजानन संघाकडे। सुगंध पाटील येतोय चढाईसाठी 5 मुळे क्रीडांगणात असतील। 2-2-1 अशी फळी लावली जाते या चढाईपट्टूला बाद करण्यासाठी आणि साई भैरी संघाचे संघ प्रशिक्षक अरुण पवार थोडेसे निराश चेहऱ्यामध्ये आपण पाहतोय। एक चलबिचल मनामध्ये चाललेलं आहे कोणती नीती आखावी आखली पाहिजे की या साई गजानन संघाला रोखलं जाईल। हा विजय खूप महत्वपूर्ण आहे साई भैरी संघाला तितकाच महत्वपूर्ण आहे साई गजानन संघाला।
एक नंबर साठी जाण्यासाठी प्रयत्न असेल साई गजानन संघाचा, तर एक विजय संपादन करणं गरजेचं आहे साई भैरी संघाला. चढाईसाठी याला बोनस टेकर प्लेअर आहे, उजव्या पद्धतीने चढाई करतोय. 6 विरुद्ध 1 अशी लढत साई गजानन संघाच्या क्रीडांगणामध्ये कोणत्याही प्रकारचं पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. चला कशा चढाया, बलशाली शक्तिमान असा चढाईपटू 7 नंबर जर्सी धारण केलेला सूरज कांबळे यावेळी साई भैरी संघाच्या क्रीडांगणामध्ये चढाईपटूचा उजवा कॉर्नर सांभाळतोय. 5 नंबर जर्सी धारण केलेला विराज परवडे, तर डाव्या बाजूचा योगेश उमरे एक चांगला टर्न घेणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक रेड यशस्वी होते. यावेळी ताकद वापरली जाते, अपयश देतोय रायडर बाद ठरेल. 1 पॉईंट मिळत साई भैरी संघाला. थर्ड रेड आहे, तिसरी चढाई खतरे की घंटे 2 डाय रेड करा किंवा मरा. जबरदस्त अँगल लावून सुरेंद्र पाटील काढून रायडर सिद्धेश सावंत बाद ठरतोय आणि मध्यंतरासाठी खेळतोय.